मुंबईतल्या परळमधलीच ही गोष्ट. तारीख होती 5 जून 1970. प्रचंड पाऊस कोसळत होता. रस्त्यावरच्या लाईट सुद्धा बंद होत्या. याच अंधारात एका बड्या नेत्याचा मृत्यूने खून केला जातो आणि या खुनाचा आळ येतो बाळासाहेब ठाकरेंवर. खून झालेला व्यक्ती सुद्धा साधा सुद्धा नव्हता. त्याचं नाव होतं कॉम्रेड कृष्णा देसाई आणि ते त्या भागाचे आमदार होते आणि गिरणी कामगारांचे सुद्धा नेते होते. पण या हत्येचं कनेक्शन खरंच बाळासाहेब ठाकरेंशी होतं की अजून कोणाचं? 60-70चं दशक होतं. लालबाग परळ म्हणजे गिरणी कामगारांचं शहर आणि त्यांचा आवाज होते कॉम्रेड कृष्णा देसाई. कोकणातून मुंबईत आलेल्या कृष्णा देसाई यांचं व्यक्तिमत्व आक्रमक होतं. मुंबईत आल्यानंतर त्यांनी डाव्या चळवळीत भाग घेतला आणि नंतर त्यांनी स्वतःचा क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्ष सुद्धा स्थापन केला. पुढे ते 4 वेळा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकले आणि 1967 मध्ये ते लालबागमधून आमदार म्हणून निवडून सुद्धा आले. याच काळात म्हणजे 1966 मध्ये शिवसेनेची सुद्धा स्थापना झाली होती. शिवसेनेने सुद्धा महाराष्ट्रात आपले पाय भक्कम रोवले होते. म्हणजे एकीकडे गिरणी कामगारांच्या समस्या आणि दुसरीकडे परप्रांतीयांविरुद्ध आवाज असे 2 महत्त्वाचे मुद्दे घेऊन क्रांतिकारी पक्ष आणि शिवसेना समोरासमोर उभे होते. दोन्ही ज्वलंत विषय होते, त्यामुळे दोघांमध्ये चढाओढ ही होतच होती. कृष्णा देसाई यांचा गिरणी कामगारांवर जास्त प्रभाव होता. राहायला पण ते लालबागमध्येच. फक्त मोर्चा आंदोलन एवढंच नाही तर कार्यकर्त्यांच्या सहली कार्यक्रम यावर पण त्यांचा जोर असायचा. याच्या सगळ्या बैठकी भेटीगाठी ह्या तिकडच्याच ललित राईस मिलमध्ये व्हायच्या. अशीच एक बैठक 5 जून 1970च्या रात्री सुद्धा होती. दुसऱ्या दिवशी त्यांना कार्यकर्त्यांसोबत सहलीला जायचं होतं. त्याच दरम्यान संपूर्ण एरियाची लाईट जाते आणि अगदी रस्त्यावरचे लाईट सुद्धा जातात. धोधो पाऊस पडत होता आणि त्यामुळे सगळीकडे मिट्ट काळोख होता. तितक्यात काही माणसं देसाई यांना भेटण्यासाठी बाहेर बोलावतात आणि काळोखामुळे कोण आलंय त्यांचे चेहरेही दिसत नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते प्रकाश पाटकर यांच्यासोबत ते बाहेर आले. बाहेर येताच कृष्णा देसाई यांच्यावर गुप्तीने वार करण्यात आले. पाटकरांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यावर सुद्धा वार करण्यात आले. देसाई इतके काटक होते की वार होऊनही 15-20 पावलं मारेकऱ्यांच्या पाठी ते धावत गेले पण ते तिथेच कोसळले. 6 जून 1970च्या त्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. देसाईंच्या अंत्ययात्रेला जवळपास 10,000 लोक उपस्थित होती. या हत्येमध्ये शिवसेनेचा हात असल्याच्या चर्चा त्या गर्दीत होत होत्या. अंत्ययात्रेतच काही जणांची भाषणही झाली होती. त्यात लाल निशाण गटाचे कॉम्रेड यशवंत चव्हाण यांनी सुद्धा भाषण केलं आणि या चर्चेला त्यांनी आवाज फोडला. त्यांनी या भाषणात बाळासाहेब ठाकरे आणि वसंतराव नाईक यांचा कृष्णा देसाई यांच्या हत्येमध्ये हात असल्याचं म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी कॉम्रेड कृष्णाचे खरे खुनी बाळ ठाकरे आणि वसंतराव नाईक या मथळ्याच्या बातम्या छापून यायला लागल्या. वसंतराव नाईक म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे असले तरी बाळासाहेबांचे निकटवर्ती, त्यामुळे बऱ्याचदा शिवसेनेला वसंत सेना असं खोचकपणे म्हटलं जायचं. पुढे 18 ऑक्टोबर 1970ला परळमध्ये पोटनिवडणूक झाली आणि त्यात कृष्णा देसाई यांच्या पत्नी सरोजिनी देसाई उभ्या राहिल्या आणि त्यांच्या विरोधात होते शिवसेनेचे वामनराव महाडिक. सरोजिनी देसाई यांना एकूण 13 पक्षांनी पाठिंबा दिला होता पण अखेर अटीतटीच्या निवडणुकीत वामनराव महाडिक यांचा विजय होऊन शिवसेनेला पहिला आमदार मिळाला. या विजयानंतर डाव्या पक्षांनी बाळासाहेबांवरच्या या आरोपांना अजूनच उचलून धरलं. हे आरोप बाळासाहेबांनी वेळोवेळी फेटाळले. स्वतः देसाईची हत्या ही दुर्दैवी असं वक्तव्य करत विरोध केला पण बऱ्याच नेत्यांनी चौकशीची आणि तपासाची मागणी उचलून धरली. पण देसाईंच्या हत्येमागे बाळासाहेब ठाकरेंचा हात असल्याचं कधीच सिद्ध झालं नाही. पण यासाठी दिलीप हाटे, अशोक कुलकर्णी आणि विश्वनाथ खटाटे या शिवसैनिकांना अटक झाली आणि त्यांच्यावरचे आरोप सिद्धही झाले आणि त्या रात्री संपूर्ण लाईट सुद्धा त्यांनीच जाणून बुजून घालवले होते हेही त्यांनी कबूल केलं. 14 वर्षांची त्यांना शिक्षा झाली पण चांगल्या वागणुकीमुळे त्यांची 7 वर्षांची शिक्षा कमी करण्यात आली. पुढे विश्वनाथ खटाटे यांनी बाहेर येऊन एका वृत्तपत्राला मुलाखत दिली की आम्ही देसाईंना मारले नसते तर त्यांनी साहेबांना मारले असते. अर्थात साहेब म्हणजे इथे बाळासाहेब ठाकरे. एका मुलाखतीत बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं की देसाई मला ठार मारायला निघाला होता. तो मला ठार करायला निघाला होता कृष्णा देसाई. हो. बाळासाहेबांवर झालेले हे आरोप कधीही सिद्ध झाले नाहीत पण आजही
कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येचा विषय निघतो तेव्हा बाळासाहेबांचा विषय निघतोच निघतो.